तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा की आपले महाराष्ट्राचे जे परिवहन मिनिस्टर आहेत ना, सरनाईक साहेब, त्यांचं हार्दिक अभिनंदन करायचं. कारण त्यांनी टेस्ला नावाची गाडी घेतली मित्रांनो, अतिशय महागडी अशी गाडी आहे. कारण तुम्हाला माहिती आहे त्यांच्या नातवासाठी त्यांनी ती गाडी घेतली, नातवाची इच्छा होती. नक्कीच प्रताप सरनाईक साहेब तुम्ही टेस्ला काय, मी तर म्हणतो अंबानीसारखा अँटिला पण घ्या. घ्या तुम्ही घ्या, आमची इच्छा आहे. एक मराठी माणूस कमवतोय, पुढे जातोय. आनंद आहे आम्हाला प्रताप सरनाईक साहेब. आम्ही कायम तुम्हाला सपोर्ट करू. आम्ही मतदान पण आयुष्यभर मरेपर्यंत तुम्हालाच करू, परंतु आमच्या देखील समस्याकडे ध्यान द्या. पण हा जो मीटर दिसतो ना मीटर, हा मला विकायचा आहे. या आरटीओनं आम्हाला ₹17 पर किलोमीटरचा रेट दिलाय ना. पण ती कुणाचा फायदा आहे, कुणाचा तोटा आहे काय कळेनाच झालंय. ती उबेर ₹13 पैसे देतंय. आरटीओवाले म्हणते ते रिक्षावाल्यानं जर मीटरपेक्षा जास्त पैसे मागितले तर आम्ही टोल फ्री क्रमांक देतो. त्याच्यावर नंबर लावा. क्रमांक लगेच टोल फ्री नंबर करा. आम्ही सस्पेंड करू रिक्षावाल्याला. पण ती उबेरवाला चोरी करतोय, रॅपिडोवाला चोरी करतोय. त्याच्याबद्दल काय नाही. मला वाटतं मग आरटीओला पैसे देतो का उबेर रॅपिडोवाला? आरटीओवाले पैसे खातात का त्यांच्याकडून? हां? किंवा मंत्री-संत्री गोण्या भरून पैसे जातात का कंपन्याकडून त्यांच्या घरात? नक्कीच कळू द्या. अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला? का भीक मागायची पाळी आलेला का? भीक मागायची भीक. मला माझा मीटर विकायचा आहे. मीटर विकायचा आहे. कोण गिरायक असेल तर नक्की सांगा. खरंच विकायचं आहे. यार वैताग आला यार, शपथ सांगतो. हां? अरे जी हुजुरी करणं, जी हुजुरी. अरे तुमच्यापेक्षा इंग्रज परवडले इंग्रज. अरे काय करताय लगा? काय चाललंय? फडणवीस साहेब तर कुठल्या दौऱ्यावर आहेत काय कळतच नाही. फडणवीस साहेब तुम्ही लक्ष द्या. मंत्रिमंडळ काय कामाचं नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुम्हीच ध्यान द्या. परिवहन मिनिस्टर वगैरे काय बोलून उपयोगच नाही. हजारो तक्रारी गेल्या परंतु कोण दखल घेत नाही. नक्कीच जरा त्या उबेरवाल्याची आणि त्या रॅपिडोवाल्याचं बघा जरा काय आहे ती. पैसा कोण कोणाचा खातं नेमकं कळू द्या. रिक्षावाल्याचं गळं कापून कंपन्या मोठ्या होत्यात. जरा जीवाची जनाशी नाही म्हणायची तर लाज बाळगा रे. मराठ्यांनी मतदान केलंय तुम्हाला. सगळ्या समाजातील तळागाळातील लोक मतदान करतात. उद्या मतदानाला याचाल ना दारात. काय काय तोंडाने याचाल तुम्ही? हां, कुठल्या तोंडाने येणार बघू तुम्हाला आल्यावर.